नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 1 महिना पूर्ण होत आलेला आहे आणि आतापर्यंत या हत्या प्रकरणामध्ये काय काय खुलासे झालेले आहेत आणि आतापर्यंत काय काय तपासणी झालेली आहे, याच्यामध्ये काय काय अपडेट आलेले आहे, तर त्याची सविस्तर माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि खाली जे घंटीचा बटन दिलेला आहे त्यालाही प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आपण पाहणार आहोत 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून जी निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्यातले जे 7 आरोपी आहेत ते आतापर्यंत पोलिसांनी पकडलेले आहेत. त्यातला एक आरोपी जे आहे कृष्णा आंधळे, तो अद्यापही फरार आहे. या घटनेला आता 1 महिना उलटत आहे. जवळजवळ 1 महिना होण्यासाठी एकच दिवस बाकी आहे. आता पूर्ण 1 महिन्यानंतर याच्यामध्ये काय काय अपडेट आलेलं आहे तर ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर हे प्रकरण जे घडले तर ते केज तालुक्यात सुरू असलेले आवाधा नावाची जी कंपनी आहे, तिथे पवनचक्की प्रकल्प जो आहे तर त्याच्या पवनचक्की प्रकल्पाच्या बाहेर जे अशोक सोनवणे नावाचे जे वॉचमॅन आहेत, त्यांना झालेली हाणामार आणि त्यानंतर ते जाब विचारण्यासाठी गेलेले संतोष देशमुख टाकळी गावाचे जे मुलं आहेत, सुदर्शन घुले किंवा मग सुधीर सांगळे किंवा मग हे जे आरोपी आहेत, यांना जेव्हा जाब विचारले गेले आणि त्यावरनं झालेली बाचाबाची आणि त्यातून म्हणजे 6 डिसेंबर 2024ला त्यांच्यामध्ये झालेली बाचाबाची आणि त्यानंतर 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचं त्यांच्या गावी जात असताना केजवरनं मसाजोग गावाला जात असताना जो टोल नाका आहे त्यांचा, तर त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर त्यांची स्वतःची कार अडवून त्यांना त्यातून ओढून नेलं, गाडीतून बाहेर काढलं आणि त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्यांना अपहरण म्हणजे त्यांना पळून नेऊन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि अत्यंत क्रूरपणे ही जी हत्या केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आरोपींनी वेगवेगळे हत्यारे वगैरे वापरलेले आहेत. ते सर्व हत्यारे वगैरे आणि त्याची माहिती त्याच्यासोबतच आरोपींनी जेव्हा संतोष देशमुख यांना टॉर्चर करून मारत असण्याचा जो व्हिडिओ काढला होता, तो व्हिडिओही आता SITने न्यायालय म्हणजे कोर्टामध्ये दाखल केलेला आहे. आणि आता आपण पाहणार आहोत ही जी अत्यंत निर्घृणपणे हत्या केलेली आहे तर त्याच्यामध्ये समाजकारणी असो, राजकारणी असो, सत्ताधारी विरोधक असो, त्यांनी हा मुद्दा जो आहे तर तो उचलून धरलेला आहे. बऱ्याच जणांनी जे आहे तर जे बीडचे मंत्री आहेत, परळीचे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली, कारण की ते वंजारी समाजाचे आहेत आणि हे जे सर्व आरोपी आहेत किंवा मग ते आरोपीचे जे जे कर्ते आहेत तेही वंजारी समाजाचे आहेत असं त्यांच्याकडनं म्हणण्यात येत होतं. परंतु अद्यापही त्यांच्या विरोधात काही पुरावा न मिळाल्यामुळे आपण अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत कुठला पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची मागणी कोणी करू नये. त्यामुळं त्यांचा राजीनामा अद्यापही झालेला नाहीये. परंतु जे आहे याच्यामध्ये मग सुरेश धस असो आमदार, बीड जिल्ह्याचे जे खासदार आहेत सध्याचे, बजरंग सोनवणे, त्यानंतर आमदार आहेत संदीप क्षीरसागर, त्याच्यासोबतच मराठा आरक्षणाचे म्हणजे उपोषण करते मनोज जरांगे पाटील असो, आपच्या अंजली दमानिया असो, याच्यासोबतच ज्या नागरिकांनी जे आहे ना तर देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी बीड जिल्ह्यामध्ये 28 डिसेंबर रोजी मूक मोर्चा आयोजित केला होता आणि त्यानंतर परभणी येथे मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता पुणे जिल्ह्यामध्येही मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने जे आहे तर मंत्र्यांचे विविध गोष्टी ज्या आहेत, आरोपींच्या बऱ्याचशा गोष्टी, त्यांच्यावर असणारे आरोप आणि खटले आतापर्यंत जे आहे सुधीर सांगळे, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे, वाल्मिक कराड असे आणि इतरही आरोपींना जे आहे तर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. आतापर्यंत जे आहेत ते आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. काहींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे तर ती न्यायालयाने सुनावण्यात आलेली आहे. तर ह्या प्रकरणामध्ये अद्यापही जे आहे तर ते पूर्ण खुलासे आणखी झालेले नाही आहेत. येत्या काळामध्ये SIT आणि जे CBIची जी स्थापना करण्यात आलेली आहे, यातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे तर ती उघडकीस येईल आणि त्याच्यानंतर जे आहे त्या आरोपीला कुठली शिक्षा होती
आणि त्याच्यानंतर येणाऱ्या म्हणजे जे घटना घडलेली आहे त्याला 1 महिना पूर्ण होऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जो न्याय मिळवून देण्याचं काम जे आहे तर ते आता हे SIT आणि CBIची जी बीड जिल्ह्यामध्ये कार्य चालू आहे, पोलिसांचे जे कार्य चालू आहे, या सगळ्या पुराव्याच्या आधारे आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या आधारे त्यांना न्याय मिळवून देण्याची आपण आशा करूया. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटेड जाहिराती, बातम्या आणि व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व अशाच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करत राहा. धन्यवाद.